हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज मी सकाळ स्वराच्या स्कूल फ्रेंड असे आम्ही सगळे एकत्र बाहेर आलो आहोत. ते आलो आहोत नॅशनल पार्कला आणि इथे वनराणी जी ट्रेन आहे ती चालू झालेली आहे. तर आता आपण तिथे बघूयात कसं आहे. काहीतरी 20 मिनिट्स आहे ती पूर्ण फिरते. तर लेट्स सी, आपण तिथे जाऊन सगळं बघूयात कसं काय काय आहे ते आणि अजून काय फिरता येते, एक्सप्लोर करता येते ते पण मी तुम्हाला सगळं दाखवते. तर हा आहे संजय गांधी नॅशनल पार्कचा मेन एंट्रन्स. इथे आहे तिकीट किती कोणाचे आहेत ते तुम्ही पॉज करून इथे बघू शकता. तिकीट काउंटर आहे. इथे जीपे पण चालतं आणि कॅश पेमेंट पण चालतं. तर आम्ही ते तिकीट घेतले आणि इथून तुम्हाला बस पण करता येते. म्हणजे सफारी आहे आणि अजून काय काय बरेच पॉईंट आहेत ते कवर करतात. आणि हा आहे सगळ्या स्वराजच्या फ्रेंड्स. आम्ही निघालो होतो सकाळीच. मेन म्हणजे आम्हाला ट्रेनमध्ये बसायचं होतं. मग आम्ही आलेलो आणि येताना आम्ही हे सगळं असं खायचं घेऊन आलेलो. पेपर प्लेट आणलेली, पेपर ग्लास आणलेला. कुठेही कचरा केला नव्हता. तिथे डस्टबिन आहे, त्याच्यामध्ये आपण सगळा कचरा टाकू शकतो. आणि नंतर मग आम्ही सगळे असे खेळत मजा करत पुढे जात होतो. बॅडमिंटन पण आणलेलं, बॉल पण होता, त्याच्याने मस्त मजा केली, खेळलो वगैरे. आणि नंतर मग आम्हाला ट्रेनमध्ये जायचं होतं, ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. तर आम्ही ते करायला जाणार आहोत. बॅडमिंटन खाल्लं, त्याच्यानंतर बॅडमिंटन खेळलो. तर हा वे आहे, वनराणीची ट्रेन आहे त्याचा. ही वनराणी ट्रेन चालू झाली आहे नॅशनल पार्कची. आपण बघूया तिकीट काउंटर ओपन आहे का आणि कसं तिकीट आहे ते. पावसाळ्यामध्ये अजून एक त्यांची ट्रेन चालू होणार होती. मे बी आता झाली पण असेल. हा मी गेलेले अराऊंड मार्चमध्ये वगैरे आम्ही गेलेलो होतो. फेब्रुवारी मार्चमधला हा व्हिडिओ आहे. या ट्रेनमध्ये बसण्याचा एक मजा वेगळीच आहे, आनंद वेगळाच आहे. लहान मुलं जसे एन्जॉय करतात तसे आपण पण तसेच एन्जॉय करतो. मोठ्या माणसांपासून लहानांपर्यंत सगळेजण इथे एन्जॉय करू शकतात. आणि पावसाळ्यामध्ये आला तर अजून मस्त असेल, हे बघण्यासारखं असेल. वॉटरफॉल पण छोटे मोठे असतील आणि मस्त वाटेल. मी नक्कीच पावसाळ्यात पण एकदा इथे व्हिजिट करेन. केल्यानंतर त्याचाही एक वेगळा सेपरेट ब्लॉग करेनच. मस्त वाटतं ना. ट्रेनचं एक्सपिरियन्स झाल्यानंतर आम्ही फक्त चौघींनाच बोटिंग करायला पाठवलं होतं, कारण 4-4च्या सीट होत्या. त्यामधलं राहू देत, मुलींना एन्जॉय करू देत ते. मग त्या मस्त फुल राऊंड वगैरे मारला त्यांनी. मला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की किती मजा करतायत ते. आणि त्याच्यानंतर मग फोटोज वगैरे काढले. बघा पुढे पण पूर्ण व्हिडिओ बघा.
आपल्या चॅनलवर ट्रॅव्हलिंग आणि कुकिंगचे किंवा काही रेस्टॉरंटचे वगैरे ब्लॉग येत असतात. जिथे जे मला काही आवडतं ते मी इथे व्हिडिओ ब्लॉगमध्ये टाकत असते, म्हणजे अपलोड करत असते. आता सध्या माझी उदयपूरचे चालू आहेत. ती जर सिरीज बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते नक्की तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे अजून नवीन व्हिडिओ बघायला मिळते. आत्ता आम्ही रिसेंटली मेमध्ये म्हणजे वॅकेशनमध्ये दमनला गेलो होतो. ते पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. कर्जतला पण गेलो होतो, तेही लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा मी ट्राय करते. जसे होतील तसे अपलोड होतील आपले. आणि रील्स पण आहेत इंस्टाग्राम आपल्या आय डीवर श्वेतूज डायरीमध्ये, त्याच्यामध्ये पण अपलोड केलेले असतात, तर ते तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आरोही